कॅमेऱ्यात का झूम होतो का नाही काय मी त्याची आहे ना मोर उभा आहे बघा इथं माकडं इकडं कुठं दोन्ही नर काय ताजेच आहेत मस्त कांदा बघत बसलेत भाऊ तिथं मी चाललोय मोरंडीच्या वावरात मुरली बाबाच्या काळ्या वावरात तिकडं चला आता तुरी आहे तिकडं आजी आली ते आजी घेऊन जायचंय ते ना काय झालं यावर्षी खाल तुरीच नाही आल्या तिकडच्या वावरात मग बाबा म्हणले बघून या थोड्याफार असल्या तर ठीक आहे काढू नाही तर मग डायरेक्ट नागर आणू राजदूत डिझेलची गाडी डिझेल 300 रुपये ना मी आलेलो आहे पण मी तीनच विसरलो हरभरा कोणाचा आहे गाडी आपला आहे आपला हरभरा आहे हो आणि मला माहितीच नाही हे तिथपर्यंत का हा पुढं गहू ये ना इकडच्या वावराला आहे पाणीच नसतं पाऊस झाला जेवढं पाणी येईन का तेवढ्या पाण्यावर पीक येत आहे अजून बी हिरं आहे ज्वारीचे दाटण तेन सगळे हिरे आहेत पण मला कम निघाणार पॅक जाऊन बसले ती जमिनीत तुरी बी तिकडं हा तुरी तिकडं आहेत खरं बघा या इतक्या रिंगा दिसत आहेत ना तिथपर्यंत माती येईन त्याच्या खाली खडक लागलाय आपल्या इथं हात घातला खडक माती बाग कशी निघते भारी एकदम वाळवंटावानी ना आपल्या इथं निसते खडक रिंगाणात जंगलात आलोय आपण जंगलात अरे बाबा हा गहू मस्त चांगला आहे ना कोंबे बी आलेत त्याला किती 5 फणी दिसतोय तो 6 पण चूड केलेली आहे इकडे एवढी चूड नाही केली हा आता इथून इकडे आहे का आपलं ते त्या ऊसापर्यंत जिधर ऊस आहे का जिधर गहू दिसत तिधर आपलं हा आणि तिथून ते ऊस कापलेला आहे ते मुरदार हा हा एवढे नाही किती मोठं पसरलंय खाली वालाच राहिलाय तसाच हरभऱ्याचं गावाचं वावर झालं बघून आता तुरीचं बघू तिथं म्हणून राहिलेत थोड्या डापाळ्यात म्हणजे थोड्या आहेत या वर्षी काय झालं काय माहिती तुरीच नाही आले त्या वावराला बघू आता आजी बघत्यान मी आत्ता इकडंच भटकंती करीत होतो आणि मला आहे ना समोर असं भारी दृश्य दिसलेलं आहे पण तिला लांब आहे माझ्या कॅमेऱ्यात का झूम होतो का नाही काय माहिती त्याची आहे ना मोर उभा आहे बघा इथं बघा येऊ तेव्हा कसा आरडतोय आलो आता तुरीच्या वावरात पण म्हणावं तशी अशी हे नाही झोकलेलं नाही काय म्हणते त्याला लावलेलं नाही ते काय इकडं तर नाहीच पुढं आजी इकडं तर काहीच नाही त्या इथं हे फुलं शेंगा येत ना हा पण ते खराब शेंग लागली असती बाबा वाळल्यात बसत हे 1-2 फवारे पाहिजे होते पण फरक असता नाही आजी इकडे पण नाही चाललो घरी थोड्या तुळीचे झाडं घेतलेत कारडाला खायला लय चालत जावं लागत तरी बाबा दिली आजी हरभरा त्या ठेवला पैसे फाटली राव ते तुळशी लाल तुळशीच रोप आहे बरं ती लाल तुळस ती हा आजीकडे द्या ती येत आहे काय मोठले झालेत बाबा आता हे नमुने लय मोठे झाले बा आता हे खरंच मोठे झालेत मागच्या आठवड्यात तुम्हाला दाखवलं होतं ना हे पिल्लो आहे सगळ्यात बारीक आहे ते बघा आता किती मोठं दिसतंय सगळे ना तसे होते आधी आता असे मोठे झाले नाही कॅमेऱ्यात एवढे दिसत नाही बरं का अख्खी फ्रेम कॅप्चर करून राहिली बघा बाबाचा पाय आणि ते बाबाच्या पायावरून मोठे झाले हरभर खाऊ राहिलेत भाऊ बाबा मस्त पैकी माग आहेत ना ते गावताच नाद लागले चला रे चला पुढं माकडं इकडं कुठं दोन्ही नर काय ताजेच आहेत काय आयटीत चाललेत बघा ती काय आयटीत चाललेत ती
शेपट तर नाही बी त्यांना एवढं बारकले अजून नाही अजून पिल्ला येते कुठं चालले काय माहिती पिंपळात झाडावर मस्त कांदा बघत बसलेत भो तिथं त्यांच्या आया इकडे असत्यांवर का आपल्या पिल्लाकडे लक्ष द्या हा टोळी इकडेच असेल चला रे तुम्ही चला 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 तुम्ही वाबर पुढं चला आता आलो घरी अंडे बघायला आलो होतो हे बघा हे नवीन पठडीने अंडं दिलंय पहिलं अंडा असं इथं एक बसली दिलं की नाही बघतो ना कुठं ग का खुडूक येतो नाही दिलं का? बस 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 बघू येत्ता आले इथून घुसतोय वय हो बरं बरं मला कळलं या इथं बॉक्स आहे इथून घुसतोय देऊ तरी म्हणतो एवढा मोठा उडून कस काय येतोय आता बाबांनी मी चाललोय थोडी बाजरी आणायची कोंबड्याला थोडं काम आहे मिरच्या ते आणायचंय चला बाबा अयो चला मग परत दुपारी ऊन उतरलं का तिकडे खाली जायचंय आपल्याला वडायला वावर मी इकडे गेलतो ना सकाळच्या बाहेर नाही तर मग मारला असता गायवरी बसलो वाफे वडीत बाजारच नाही केला त्याच्यामुळे आता थोडाफार बाजार चालू आहे मटकी घेतली मिरच्या घेतल्या थोड्या जायचं बाजार ते बाजरी घ्यायची नाही तर ज्वारी बघू काय ते बघू स्वस्त काय बसतं आपल्याला गॅटॉल आणि जाऊ येऊ दाखव का भावे ज्वारी काय भावे हा इथं भाई आता ज्वारी काय व्हायचं बघा बरोबर भरून तेवढं घे उचलायचं डायरेक्ट 50 भरून आहेत 50 भरून आहेत पण 50 भरून आहेत 45 भरून काही टाक मागो आता घेतली बाजरी आता बाबा तिकडे पैसे घेऊन राहिलेत कसं काय तुरी 44 किलो भरली जाईन महिनाभर पुढच्या महिन्यात परत एक गोणी यायची अशी 1001 रुपयाचं होतं असं 1200-1500 कधी कधी 2,000 बी जातं आता हे बारीक आहे बाजरी त्याच्यामुळं लवकर संपन ज्वारी जाड होती त्याच्यामुळं ती हे व्हायची पण बारीक बाजरी बघा म्हणलं ज्वारी होती तर हळूहळू संपली आता बारीक आहे बाजरी तर ती टपाटपा संपन 1035 हा तुम्हाला म्हणलं होतं मी 1000 रुपयाची व्हायची चला आता थेट घरी जाऊ हे पिल्लाचं खुरडं बाहेर घेतलंय आता हे ना साफ करायचे दोन्ही बाहेर घ्यायचेत मग पिल्लाचं खुरडं खाली ठेवायचं आपलं त्यात ते ना तेच साफ करतो बाबा खाली जर आपण डायरेक्ट तूस टाकली नाही जमायचं ना फरशीवर डायरेक्ट तूस वगैरे टाकलीत नको जमन पण ते खाली गार आहे नाही तूस टाकून मग चालतं ना जमन का हा मग नंतर भरून टाकायची आता नंतर मग जाऊ आपण समजा इकडं आणलेत आता एक गोणी राहिली फक्त आता एवढी गोणी राहिली फक्त टाकायची आता फुटलं ते चला जरा पिल्लं बाहेर सोडलेत तूच पण तिथं वाळू घातली सगळ्या गोण्या बिण्या मस्त एक गहू झालाय मोकळा आता आहे ना इथं सोडायचे बरं पिल्लं थोड्या वेळाने सोडू आता त्याला आता फवाऱ्यात पाणी भरलंय ना औषध बी टाकलंय ते घासावर काय झालंय मावा पाडलेला आहे आणि त्याचं आहे ना गावावर बी पडायला लागलाय बरं का आता हे थंडीच्या दिवसात पडतच असतो म्हणे आबळ आलो त्याच्यामुळे पडतच असतो जेव्हा आता आहे ना गावावर बी मारायचं आहे आणि घासावर बी मारायचं आहे घासावर फक्त आपल्याला रोगर मारायचं आहे आणि गावावर आपल्याला थोडं खत बी मारायचं आहे DAP म्हणून आहे ते एक द्यायचं आहे मारून ते मारून दिलं काय कामच होऊन जाईल चला आता घेऊन चाललो आहे तिकडं बाबा दवाखान्यात गेले तर त्यांचा पाय दुखत होतं त्याच्यामुळं म्हणलं मग मी येतो मारून मी घेतो मारून तर मग आता आले कोंबडीच पिल्ली एक बाहेर कसं काय राहिलं रिक्स आहे आता अरे तू कुठं भुकला पकडलं हातून लावून घेतलंय
चालू आहे वावरात, मोबाईल इथं ठेवतो मस्त पैकी टपाटपा मारतो आता फवारा. टाइम लॅप्स एन्जॉय करा वर. चला आता घास तर एका फवाऱ्यात भागला बरं का, पण खाली जावं लागेल आता मला. आणि विषय झाला का बाबा दवाखान्यात गेलेले आहेत, त्याच्यामुळे गाडी पण नाही. आता इथून भरून खाली जायचं, एक 3-4 लागते, 4 वेळा चक्र मारावं लागते ना. चला खाली जाऊ. तर आता घरी आलो तो औषध घ्यायला. हे औषध घेतलंय आजीकडून, घेतो पंप भरून असाच तो भरल्यावर बरोबर. बघा बंटिंगवाले बी आले भाऊ माग. चला चला चला. शेवटचा वापर राहिला होता तो बी झाला आता कंप्लीट. जातो घरी आता. बाबा बी आले असते, चहा बी पितो. चला आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. आज लय पळापळ झाली, कारण की पहिले गेलो त्या मोरंडीतून घरी आलो, पिल्लाचं त्याचं साफ केलं, गहू बिऊ टाकली. मग आता इकडं फवाऱ्याला गेला मग दिवस अख्खाच्या अख्खा. चला आता जातो घरी. मस्त वातावरण झालेलं आहे एकदम, काय विषय नाही बघा. आता आलोय घरी. आत्ता शिक बाबा आलेत. तेव्हा कॉक घ्यायला उशीर झाला. कसा लाईन घेतलं? इंजेक्शन होय. बरं वाटतं का? गोळ्या ते जेवण झालं नीट खा. पण ते बी घेऊन गेले. ते किती राहिले? झालं सगळं. चहा करता काळजी. लय कांदा गेलाय. आता मला मुरली बाबांनी बोलवलंय शेवगाला जायचं, त्यांना दवाखान्यात घेऊन. एक तर काय माहिती ते